काँग्रेसचे दोन आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। MIM इंडिया आघाडीसोबत येण्यास इच्छुक इम्तियाज जलील यांची ऑफर। इंडिया आघाडी सांगेल त्या जागेवरून निवडणूक लढण्यास तयार, जलील यांचं वक्तव्य। मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवारांच्या भेटीला, मनसे मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। अजित पवार गटाच्या फायलींचा प्रवास, मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा, 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम, 29 ऑगस्ट पर्यंत आरक्षण देण्याची मागणी, फडणवीस एकटे पडल्याची टीका। विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवर उमेदवार देणार नाहीत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा टोला, शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप। ठाकरे गटाचा 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा, पक्षांतर्गत कुरबुरी चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर मुंबईमध्ये महाव्हिस्टा होणार, आराखड्यासाठी सरकारनं काढल्या जागतिक निविदा, मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार। नागपूर जिल्हा परिषदेच्या 30,000 विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही, एक राज्य एक गणवेश धोरण केवळ कागदावरच का, संतप्त पालकांचा सवाल। पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कथित बांगलादेशी तरुणाची घुसखोरी, हॉस्पिटलमधून रुग्णाचं स्थलांतर, पोलीस पथकं रवाना। जम्मू काश्मीरमधील डोडा भागातल्या चकमकीमध्ये 4 दहशतवादी ठार, लष्कराचा एक कॅप्टनही शहीद। केजरीवालांना सुप्रीम कोर्टानं नाकारला जामीन, प्रकृतीचं कारण देत केजरीवाल यांनी मागितली होती सुटकेची मागणी, पुढील सुनावणी 23 ऑगस्टला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।